हॅलो सर, मला तुम्ही लिहिलेली ही कोट खूप आवडली. इफ युअर वर्क इज नॉट लव्हेबल, लाईफ वोंट बी लिव्हेबल. तर माझा प्रश्न हा आहे की मी जे काही करते त्यामध्ये जर मला हॅपीनेस किंवा एक्साइटमेंट मिळत नसेल तर ती मॅच्युरिटी आहे की एका प्रकारचा मानसिक आजार आहे? तुम्हाला काय वाटतं? बघा, कोणतंही काम तुम्हाला आनंद किंवा ब्लिस किंवा सुख देऊ शकत नाही. काम हे एक प्रोडक्ट आहे, ती एक चॉईस आहे. तुम्ही कधीच रॅन्डमली स्वतःला कामात झोकून देत नाहीत. कामाची निवड केली जाते, बरोबर ना? योग्य निवड करण्यासाठी ते तुमच्या आत असावं लागतं. नाहीतर लोक आपल्या कामाची निवड कशी करतात? माझे पा डेंटिस्ट आहेत, माझी मा डेंटिस्ट आहे, माझं आधीच एक क्लिनिक आहे, मी पण डेंटिस्ट होईन. यात कामाची चॉईस कुठे आहे? माझी आई अभिनेत्री आहे, माझे वडील डायरेक्टर प्रोड्युसर आहेत, त्यामुळे मी पण ॲक्टर किड होईन. यात कामाची निवड कुठे आहे? जेव्हा काम हे तुमच्या सर्वात गहन स्पष्टतेची अभिव्यक्ती म्हणून व्यक्त होईल तेव्हाच फक्त प्रेम असू शकेल. आपल्यापैकी बहुतेक लोकांसाठी काम हा एक रॅन्डम ॲक्सिडेंट आहे. ते घडलं. तुम्हाला माहित आहे का खऱ्या अर्थानं काम काय आहे? सर्वात गहन अर्थानं जी गोष्ट तुमच्या कमतरतेला आव्हान देते ते खरं तर काम आहे. तोच कामाचा उद्देश आहे. पण आपल्यापैकी बहुतेक लोकांसाठी काम म्हणजे उदरनिर्वाह आहे. मी तिथे जातो, वेळ घालवतो, पगाराचा चेक घेतो, झालं काम नाही. हे काम नाही, तो उदरनिर्वाह आहे. खरं काम तर तेव्हा आहे जेव्हा तुम्हाला माहीत असतं की तुम्ही खरे कोण आहात. मला माहीत आहे की मी कोण आहे. मी दुःखी अहंकार आहे, मी कंडिशन सेल्फ आहे. म्हणूनच मला अशी गोष्ट हाती घेण्याची गरज आहे जी माझ्या बंधनांना आव्हान देईल आणि मला स्वतंत्रता आणि निर्भयतेच्या सर्वात उच्च स्थानावर घेऊन जाऊ शकेल. ते खरं काम आहे. पण आपण पैशांसाठी इतके ऑब्सेस्ड आहोत की काम अशा गोष्टींपुरतं मर्यादित होऊन जातं की फक्त तुम्हाला उदरनिर्वाहासाठी पगार मिळतो. स्वतःला या अरुंद मार्गांपुरतं मर्यादित करू नका आणि उदरनिर्वाहाची जास्त काळजी करू नका. जर तुम्ही असं काही करत असाल जे तुमच्यासाठी खूप खूप उत्तम आहे तर नियम हा आहे की ते दुसऱ्यांसाठीही उत्तम असेल. तुमच्याकडे जगण्यासाठी पुरेसा पैसा असेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे प्रेम असेल आणि जेव्हा प्रेम असतं तेव्हा जास्त पैशांची गरज भासत नाही.